महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेतीला किंवा कोणत्याही लागवडीमध्ये पोषक घटक जे घटक असतात त्यांची गरज खूप असते। तर महत्त्वाचे घटक म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजे NPK ह्यांची आवश्यकता शेतीमध्ये जास्त असते। त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ह्यांची आवश्यकता थोडीफार कमी असते। आणि त्यानंतर सर्वात कमी आवश्यकता ही मायक्रोन्यूट्रिएंटला असते। तर आपण मायक्रोन्यूट्रिएंट सर्वात कमी वापरू शकता शेतीमध्ये। मायक्रोन्यूट्रिएंटचं प्रमाण हा कमी असतो परंतु यांचं काम मोठं असतं। तर त्याच्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट देणं खूप महत्त्वाचं आहे। तर मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये फेरस, झिंक, बोरॉन, मॅंगनीज आणि कॉपर ह्या पद्धतीने हे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत। तर ह्या मायक्रोन्यूट्रिएंट पैकी कोणत्याही एका मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी आपल्या प्लॉट मध्ये झाली तर आपल्याला उत्पादन हे कमी येतं। तर ह्या मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी किंवा कमतरता म्हणतो आपण, ह्या मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता होऊ नये सॉइल ऍप्लिकेशन मातीमध्ये डायरेक्ट देऊ शकता, बेसल डोस मध्ये डायरेक्ट देऊ शकता आणि ज्यावेळी कमतरता आपल्याला जाणवते त्यावेळी आपण ते मायक्रोन्यूट्रिएंट लागवडीसोबत मिक्स करून देऊ शकता किंवा मायक्रोन्यूट्रिएंट फवारणी देखील आपण घेऊ शकता। सिंगल मायक्रोन्यूट्रिएंट तर झिंक असेल तर झिंक आपण मातीमध्ये लागवडीसोबत मिक्स करू शकता किंवा झिंकची फवारणी देखील घेऊ शकता। ह्या पद्धतीने सर्व मायक्रोन्यूट्रिएंट आपण सिंगल म्हणजे एक मायक्रोन्यूट्रिएंट पण देऊ शकता किंवा कॉम्बी पॅक मध्ये देखील आपण ते मायक्रोन्यूट्रिएंट देऊ शकता। तर कॉम्बी पॅक मध्ये 4 मायक्रोन्यूट्रिएंट एकत्र असतात तर आपण ते लागवडीमध्ये मिक्स करून देऊ शकतो किंवा कॉम्बी पॅक मध्ये फवारणीची कॉम्बी पॅक पण असते तर आपण ते मायक्रोन्यूट्रिएंट फवारणी देखील करू शकतो। तर मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता होऊ नये ही काळजी आपण शेतीमध्ये घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर जास्त उत्पादन घेण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट हे खूप महत्त्वाचं असतं। तर ह्या पद्धतीने मायक्रोन्यूट्रिएंट वापरणं शेतीमध्ये अनिवार्य आहे। तर जास्त उत्पादनासाठी आणि वाढ जास्त होण्यासाठी आपण मायक्रोन्यूट्रिएंट वापरणं खूप गरजेचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।